नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव अभिजित जितेंद्र क्षीरसागर आहे आणि पत्ता मुक्काम पोस्ट भातमुरळी, तालुका जिल्हा सातारा. अमित क्षीरसागर. हा. ओके. तुम्ही हा गोठा जो आहे याच्यामध्ये किती जनावर आहे तुमचे? 18 जनावर आहेत टोटल, पण असा गोटा बघायला गेलं तर 20 गुरांचा आहे. 20 जनावर आहे. गाई किती आहे याच्यामध्ये? गायी आहेत आता सध्याला 8 गायी आहेत आणि 2 अजून लहान आहेत. बरं बरं. दूध देणाऱ्या किती आहे? दूध देणाऱ्या त्यातल्या 4 आहेत आता आणि बाकीच्या सगळ्या गाभण आहेत. त्यातल्या 3 कालवडी आहेत. बरं. किती लिटर दूध देणार आहे गाई आपल्याकडे? आपल्याकडे 25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत सध्या. 25-30 लिटर. बरं. त्यांना तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरताय? मिल्क चार्जर आता वर्षभर झालं हा. चालू करून. फरक तर चांगला आहे. काय काय वाटतंय तुम्हाला बदल तुमच्या गोठ्यामध्ये? ताकदीला आहे व्यवस्थित. सर्जरी दूध पण वाढ आहे. आजारी पडत नाहीत, काय नाही. बर. आणि आता जी एक गाय आहे तुमची किती लिटर दूध देणारी? 25 ते 30 लिटर सरासरी देतात गाय. बर. त्यांना किती प्रमाण देताय तुम्ही मिल्क चार्जरचं? त्यात ते माप असते. चम्मच आहे? चम्मच आहे. तो 1 चम्मच हा. 2 टाइम दुधाच्या जनावरांना. बर. आणि एकच टाइम ज्या गाभणी आहेत त्यांना रेग्युलर. ओके. आणि जे गाभण आहे त्यांना 1 चम्मच? एक टाइम. ओके. त्याच्यानंतर दूध किती वाढलं गाईंचं? आधी तरी 30 जात होतं, आता 40 जायला लागले. सरासरी 2-2 लिटर वाढल्यात सगळ्या. एक गाय? 25 देतो त्यात तिथं 26-27 द्यायला. बर. गाभण राहिला किंवा तब्येतीला काय बदल जाणवले? सगळं व्यवस्थित असतं. गाभण वगैरे हा. राहतात. एका दुसऱ्या जनावरीनं जर गाभण राहिलं त्रास दिला तर त्याच्यावर लगेच उपचार केले जातात. हा. त्याच्यावर मिल्क चार्जर चालू आहे? मिल्क चार्जर चालू आहे. त्याला काय साईड इफेक्ट तर नाही झाला अजूनपर्यंत. हा. काय प्रॉब्लेमच नाही गोट्यात. मस्टर्डीज वगैरे कुठल्या गाईला झाला नाही. मस्टायटिस वगैरे काय नाही? ओके. साधारणतः आता तुमचा इथं गोठ्याचं मॅनेजमेंट वगैरे कोण बघतं? मॅनेजमेंट तसे सर्व चुलते. हा. ते कुठं गेले आज? ते मुंबईला असतात. हा. ते जॉबला आहेत तिकडे रिझर्व्ह बँकेत. ओके. सिक्युरिटी गार्ड म्हणून. बर. ते मुंबईत असतात. वडील घरी आहेत. हा. मग हे त्यांनी सांगितलं वापरायला मिल्क चार्जर? हो, त्यांचाच कॉन्टॅक्ट झाला. चुलत्यात आणि हिचा कॉन्टॅक्ट झाला. हा. नंतर आमच्या वडील. ओके. ठीक आहे. गाईंच्या अंगावर हे मिल्क चार्जर दिल्यापासून चमक वगैरे आली की नाही? हो. काय तसा काहीच प्रॉब्लेम नाही मिल्क चार्जरचा. नाही, मिल्क चार्जर चालू केल्यावर फायदा झाला की तोटा झाला तुमचा? फायदा झाला. काय फायदा झाला? दूध वाढलंय, अजून वाढेल. आता बाकीच्या सगळ्या गाभणच आहेत. आता त्यांचा अजून अनुभव यायचा आहे. आता 4 तर गाई दूध देतात. ओके. आणि असं कुठल्या गाईला मास्टायटिस वगैरे काय कुठले आजार नाही झाले? रोज गोटा धुणे व्यवस्थित असतं सगळं. हम्म. मशीन बंद असल्यामुळे थोडं 2 दिवस नाही घेतला काल. ओके. ठीक आहे. किती जनावर आहे सगळे? सगळी मिळून 18 जनावर आहेत. 18 जनावर आहे. आता सध्या 4 जनावरांना मिल्क चार्जर चालू आहे? नाही, सगळ्यांनाच चालू आहे तसं. सगळ्यांना सर? खिलार गाई सोडली. का बरं? तिला का बरं नाही दिलं? तिला नाही दिलं. तिचं म्हणजे आता खिलार गाई आहे, त्यात आणखी जातीवंत म्हणल्यावरती जरा. पण मग तिची आणखी तब्येत चांगली होईल, चपळा येईल, तिचं जे हे असेल पिल्लू ते चांगलं राहणार आहे. एकच टाइम देतो असं. हा. 2 टाइम नाही, फक्त दुधाच्या जनावरांना 2 टाइम देतो. मशीन बद्दल काय अनुभव आला तुम्हाला? मशीनचं तर काय, अजून मशीनचा भाकड काढत चालू आहे. 2 मशीन सगळ्या बाका म्हणजे सगळ्या रेड्याच आहेत. पहिला गाभण आहे का? गाभण आहेत. सगळ्या लावलेल्या, फक्त एक नाही भरवलेली. किती महिन्याचे गाभण आहे? काय 5 महिन्याचे, एक आता 3 महिने झाले. हा. असं चालू आहे. आणि ह्या 2 गाय आहेत, आपल्या 2 म्हशी आहेत, त्या दूध देतात. बरं. सरासरी एका टायमिंगला त्या 5.5-6 चालतात. बरं. चांगला आहे रिझल्ट वगैरे?